शिवशंकर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते। कन्यापूजा कशी आणि कधी करावी, योग्य पद्धत आणि महत्त्व आपण या व्हिडिओत बघणार आहोत। नवरात्रीच्या नवमीला तिथीला शंख आणि पिवळ्या रंगाच्या कवड्याची पूजा केल्यास तुमच्या घरात सुख समृद्धी येते। जे लोक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत किंवा कर्जात आहेत त्यांनी हा उपाय करून बघावा। ह्या उपायामुळे आर्थिक लाभ होतात। यासोबतच नवमी तिथीला देवीला कमळ किंवा लाल रंगाची फुले अर्पण करा आणि श्रीसूक्त मनाचा पाठही करा। कन्यापूजा कशी करावी, कन्यापूजा करण्याची पद्धत। कन्यापूजा करताना मुलीचे वय 2 ते 10 वर्षे असायला पाहिजे। कन्यापूजेत 9 मुलींचे असणे अत्यंत शुभ मानले जाते। कन्यापूजनात मुलींना सर्वप्रथम नवीन कपडे घालावे, त्यानंतर त्यांना स्वच्छ पाटावर बसवावे। यानंतर त्यांचे पाय धुवून आणि त्यांच्या पायाला लाल रंग लावून मग तिळा लावावा। यानंतर आपल्या क्षमतेनुसार मुलींना खाऊ घाला, ज्यामध्ये खीर, पुरी आणि इतर प्रकारची मिठाई त्यांना खायला द्या। जेवणानंतर मुलींना दक्षिणा म्हणून फळे आणि पैसे द्यावे आणि त्यांच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा। कन्येची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते असे मानले जाते। शेवटी त्यांना काही अक्षता देऊन घरात शिंपडायला सांगा। कन्यापूजेचे महत्त्व। कन्यापूजा हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे। धार्मिक ग्रंथानुसार 2 ते 10 वयोगटातील मुली कुमारिक पूजेसाठी योग्य आहेत। 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुली महादुर्गेच्या विविध रूपांचे प्रतिनिधित्व करतात। कन्येची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्ताचे सर्व दुःख दूर करते असे मानले जाते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।